भारतीय संगीत क्षेत्रातील सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांना शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीत विश्वावर, सिने इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आशा भोसले यांच्यावर उद्या सोमवारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. दरम्यान आशा भोसले यांचे नात जनाई भोसले हिनं काल रात्री त्यांच्या तब्येतीसंदर्भात इंस्टाग्रामद्वारे अधिकृत माहिती दिली होती. आजीला अति थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळं रुग्णालयात दाखल केलं आहे असं तिनं सांगितलं होतं. मात्र आजची सकाळ आशाताईंच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी घेऊन आली. मल्टी ऑर्गन फेल्युअरने आशा भोसले यांचे निधन. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकार आणि श्वसनाच्या गुंतागुंतीमुळे आशाताईंची प्रकृती चिंताजनक झाली होती. उपचारादरम्यान मल्टी ऑर्गन फेल्युअर झाल्यानं आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार आशा भोसले यांचं पार्थिव उद्या सोमवार 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत त्यांच्या लोअर परेल इथल्या कासा ग्रांडे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. संगीत क्षेत्रातील योगदान. वयाच्या 92व्या वर्षीही आशा भोसले यांचा उत्साह दांडगा होता. तब्बल 8 दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. 20हून अधिक भाषांमध्ये 12,500हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके महाराष्ट्र भूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपलं. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. त्यांनी 8 दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यामुळे या संगीत क्षेत्रातलं नक्षत्र हरपल्याची भावना व्यक्त होती. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.